हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आलं की नाही तोंडाला पाणी. आज मी बनवली आहे पाणीपुरी. तर समर सीझन आहे, कैरीचा सीझन आहे आणि का नाही आपली फेवरेट डिशमध्ये कैरीचा वापर करून काहीतरी वेगळं बनवावं. तर मी बनवली आहे कैरीचा वापर करून कैरीवाली पाणीपुरी, जी अतिशय मस्त झाली होती. सगळ्यांना खूप आवडली आमच्या घरात. मुलांनाही सुट्ट्या आहेत, तर तुम्ही हा बेत नक्की करून बघा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाणी बनवून घेऊया. अर्थात आता पाणी आपल्याला गोड पाणी ही मी इन्स्टंट बनवणार आहे, अगदी सोपं असं, कारण की कैरी आंबट असते, त्यामुळे आपल्याला गोड पाणी थोडंसं गोड बनवावं लागेल. तर इथे मी साधारण पाव वाटी किंवा त्याच्यापेक्षाही थोडं कमी चिंच घेतली आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यात 1 वाटी इतका गूळ घालायचा आहे. तर इथे मी तिखट पाण्यासाठी थोडंसं चिंच थोडी काढून ठेवली आहे. तर आता मी इथे गोड पाण्यासाठी घेतलेली चिंच, त्याच्यामध्ये घातला 1 वाटी गूळ आणि गरम पाणी. आता हे गरम पाणी मी साधारण 2 वाट्या घातलं आणि ते साईडला ठेवून दिलं. तर आता आपण स्टफिंगसाठी, म्हणजे त्याच्यात आपण जे बटाट्याचं सारण बनवतो ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी 4 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. मस्त वॉश करून घेतले, त्याच्यात घातले सकाळी भिजवलेले चणे आणि पाणी घातलं त्याच्यात आणि 1 चमचा मीठ घातलं. तर हे आपल्याला मस्त 4-5 शिट्ट्या काढून छान शिजवून घ्यायचं आहे. तर चला आता मेन इन्ग्रेडियंटकडे वळूया. कैरी जी अतिशय मस्त ताजी होती, त्यासोबतच मस्त टोमॅटो, कांदा आणि फ्रेश असा पुदिना. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कैरी कट करून घेऊयात. तर कैरीचं आपल्याला आता मी एक अगदी बारीक बारीक चिरून घेणार आहे आणि एक आपल्याला पाण्यामध्ये पाणी बनवायचं आहे कैरीचं, तर त्यासाठी चिरून घेणार आहे. तर इथे तुम्ही जी कैरीचं क्वांटिटी आहे ती तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी साधारण एवढी कैरी घेतलेली आहे पाणी बनवण्यासाठी. ती छान अशी चॉप करून घेतली. त्यानंतर थोडी अगदीच बारीक बारीक अशी मी थोडी कैरी तीही वरनं टाकण्यासाठी बारीक चॉप करून घेतलेली आहे. तर आपले बटाट्याचं पाणीही उकळलेलं आहे. मी त्याचं झाकण लावलं. एका साईडला बटाटेही होता आहेत आणि आता आपण मस्त टोमॅटो, कांदा हे सगळं मस्त बारीक चॉप करून घेऊयात, कारण की आपल्याला बटाट्याचं सारणही बनवायचं आहे. अतिशय मस्त अशी ही पाणीपुरी होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर माझं सगळं चॉपिंग जे आहे ते होतं आहे. कांदा अतिशय तिखट आहे, पण तरी मी पटापट तो वॉश केला आणि मस्त कट करून घेतला. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीरही मस्त फ्रेश आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं. त्याच्यात घातली आहे मी कोथिंबीर. त्याच्यानंतर घालायचा आहे थोडा पुदिना. तर कोथिंबीर आणि पुदिना जो आहे तो समप्रमाणात घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यात घातलेली आहे मी कैरी आणि आल्याचा तुकडा आणि त्यासोबतच 2 हिरव्या मिरच्या. तर मी हे जे आहे कैरी, कोथिंबीर आणि पुदिना हे समप्रमाणात घेतलेलं आहे आणि ही जी आपण थोडी चिंच काढली होती ही आपण याच्यात घालणार आहोत. तर कैरी, पुदिना, कोथिंबीर, आलं, थोडी चिंच आणि 2 मिरच्या असंच फक्त आपल्याला अगदी मस्त बारीक करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आणि अगदी मस्त असं बारीक करून घ्यायचं. त्यानंतर ते आपण गाळून घ्यायचं, कारण की त्याच्यात थोडं थोडं काही त्याचे बारीक बारीक असे कण राहतात. त्यामुळे आपण हे गाळून घ्यायचं आहे. आणि गाळल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडासा घातलेला आहे बर्फ. हा अतिशय ऑप्शनल आहे. त्यानंतर 1 चमचा पाणीपुरी मसाला, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जिरा पावडर. त्यानंतर वरतून घातलेला आहे थोडा कांदा, मस्त कोथिंबीर, थोडासा टोमॅटो आणि अर्थातच कैरी. आणि त्यानंतर मी त्याच्यात घालणार आहे थोडीशी बुंदी, जी आपल्या नॉर्मल आपण पाण्यात घालतो ती. हे पाणी अतिशय टेस्टी झालं होतं आणि मस्त अगदी लहान मुलंही पितील असं झालेलं होतं. अगदी हेल्दी असं पाणी आहे. तर मी थोडंसं टेस्ट करून बघणार आहे की सगळं व्यवस्थित झालं आहे की नाही. तर अतिशय मस्त असं टेस्टी पाणी झालेलं होतं. तर आता आपलं तिखट पाणी, कैरीचं पाणी रेडी आहे. आता आपण गोड पाणी बघूया, अतिशय इन्स्टंटवालं. तर आपला गूळ आणि जी चिंच होती ती छान सॉफ्ट झाली आणि गूळही विरघळला आहे. ते मस्त मी मॅश केलं आणि गाळून घेतलं. त्यामध्ये घातला 1 चमचा पाणीपुरी मसाला, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा बडीशोपची पावडर. त्यानंतर घातलं पाव चमचा मीठ आणि हे छान मिक्स करून घेतलं. हेही मी छान टेस्ट करून बघितलं तर परफेक्ट झालेलं होतं.
हे सगळं करत असताना आपले बटाटे आणि चणेही मस्त शिजलेले होते. तर आता मी बटाटे जे आहे ते थंड व्हायला ठेवले आणि चणे एकदा मी टेस्ट करून बघितले तर मस्त सॉफ्ट असे झालेले होते. तर मी ते पाण्यात त्याच्यातलं काढून घेतलं आणि बटाटे थंड झाल्यानंतर त्याची सालही काढून घेतली. आता हे जे आहे आपल्याला हे मिक्स करायचं आणि हे मस्त मॅश करून घ्यायचं मॅशरने. मॅश झाल्यानंतर त्याच्यात घालायचा आहे थोडा कांदा, कोथिंबीर, थोडी कैरी आणि त्यानंतर मसाल्यांमध्ये मी त्याच्यात घालणार आहे तिखट, तिखट, चाट मसाला, थोडासा पाणीपुरीचा मसाला, थोडी हळद आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थोडी धना पावडरही घालू शकता, थोडी बडीशेपची पावडर, जिरा पावडर, आवडीनुसार तुम्ही याच्यात मसाले ॲड करू शकता. त्यानंतर मी घातलं थोडं मीठ आणि सगळं मस्त मिक्स केलं आणि वरतूनही थोडीशी कैरी आणि कांदा आणि टोमॅटो घातला. तर आपलं स्टफिंग हे रेडी आहे. आता मी थोडासा चाट मसाला आणि थोडं तिखटही काढून घेते आहे जे वरतून आपण घालणार आहोत. आणि आता इथे लास्ट आपले प्रिपरेशन चालू आहे. बाउल्समध्ये मी कैरी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर काढून घेतली. त्यानंतर थोडी शेव काढून घेतली आणि आपल्या पुऱ्या. येस, आपली सगळी तयारी झालेली आहे आणि आता फक्त एकच काम बाकी आहे ते म्हणजे पाणीपुरी बनवायची आणि मस्त खायची. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं मी सेट करून ठेवलेलं आहे आणि आता मी प्लेट बनवते आहे पाणीपुरीची. तर मी मस्त पुऱ्या फोडून घेतल्या, त्याच्यात मस्त घातली कैरी. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कैरीचं प्रमाण कमी जास्त करू शकता पूर्ण रेसिपीमध्ये. पण मी जी घातली आहे ते अतिशय परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण अतिशय परफेक्ट आहे. तुम्ही ह्या प्रमाणात हे पाणी नक्की करून बघा. तर हे सगळं मी आवडीनुसार कमी जास्त असं सगळ्या पुऱ्यांमध्ये स्टफ करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यात घालणार आहे मी मस्त गोड असं पाणी आणि त्यानंतर मी त्याच्यात घालणार आहे आपलं स्पेशल कैरीवालं तिखट असं पाणी. तर हे पाणी जास्ती तिखटही झालं नव्हतं आणि कैरीमुळे त्याला एक वेगळीच अशी टेस्ट आलेली होती. त्यासोबतच चॉप करून आपण जी बारीक अशी कैरी त्याच्यात टाकली होती तीही पाणीपुरी खाताना एखाद्या बाईटमध्ये येत होती आणि ती अतिशय मस्त लागत होती. तर वरतून थोडीशी शेव, त्याच्यानंतर थोडासा चाट मसाला आणि थोडंसं तिखट. दॅट्स इट. आपली अगदी जी स्ट्रीट साईडला मिळते त्यापेक्षाही भारी पाणीपुरी होते. तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. आमच्या घरात सगळ्यांना ही पाणीपुरी खूप आवडली. थँक्यू.